मुलांना पॅनकेक खायला खूप आवडतात आणि पॅनकेकमध्ये आपण मैद्याचा वापर करतो. आपण ह्या रेसिपीमध्ये मैद्याचा वापर न करता आणि पिकलेल्या केळी ज्या असतात, ज्या आपण नेहमी जास्त पिकली की केळींचं काय करायचं असा प्रश्न पडतो, त्या केळींचा वापर करून अतिशय हेल्दी टेस्टी अशी रेसिपी तयार केली आहे. आणि विशेष म्हणजे ही रेसिपी आपण डाएट करणाऱ्यांसाठी सुद्धा ही रेसिपी उपयोगी ठरू शकते, कारण याच्यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला नाही आहे. शुगर फ्री रेसिपी आहे. सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आता केळी घेतलेली आहेत, ही जास्त पिकलेली केळी आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला पिकलेल्या केळ्यांचं काय करायचं असा प्रश्न पडतो, पण मुलांना ज्या पद्धतीनं ज्या रेसिपीज खायला आवडतात त्या पद्धतीनं जर खायला दिल्या तर मुलं आवडीनं आणि आनंदाने खातात. त्यासाठी आज आपण पिकलेल्या केळींपासून पॅनकेक तयार करतो आहे आणि हा पॅनकेक आपण उपवासालाही खाऊ शकू अशा पद्धतीनं बनवला आहे. त्यासाठी आपण वरीचं पीठ आहे, 1 वाटी वरीचं पीठ घेतलं आहे. तसेच 1 वाटी आपण राजगिरा पीठ घेतलं आहे आणि 1/4 वाटी आपण साबुदाणा पीठ घेतलं आहे आणि 1 मोठा चमचा आपण कोको पावडर घेतली आहे आणि 1 वाटी आपण दूध घेतलं आहे. दूध आपल्याला लागेल तसं आपण वापरायचं आहे. आता आपण 1 वाटी दूध घालून हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आपलं बॅटर किती थिक आहे ते बघून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला थोडंसं बॅटर आपलं जास्ती थिक वाटतंय. आपल्याला चमच्यातनं डायरेक्ट तव्यावर टाकताना स्मूथली तव्यावर पडलं पाहिजे अशा पद्धतीनं पाहिजे. त्यासाठी आपण आता 1/4 वाटी दूध घालून परत एकदा हे बॅटर मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघायची आहे. एकदम मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे. एकदम स्मूथ बॅटर तयार झालं आहे. अशा पद्धतीचं आपलं बॅटर पाहिजे. आता हे बॅटर आपलं रेडी आहे. आपण याच्यामध्ये फ्रूट सॉल्ट किंवा बेकिंग सोडा न घालता आपण हा पॅनकेक तयार करणार आहोत. दरवेळेला आपल्याला उपवासासाठी नवीन काही करायचं असेल किंवा कमी वेळ असेल तर आपण ही रेसिपी तयार करू शकतो. अतिशय झटपट बनणारी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. या रेसिपीमध्ये आपण साबुदाणा, वरी आणि राजगिराचं पीठ वापरलेलं असल्यामुळे ही रेसिपी अतिशय पौष्टिक बनते आणि याच्यामध्ये आपण जी केळं वापरलेली आहेत त्यामुळे आपल्याला दिवसभर पोटभरीचा आपला हा ब्रेकफास्ट होऊ शकतो. उपवासासाठी त्याच रेसिपी जर खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. उपवास नसतील तेव्हासुद्धा तुम्ही जे डाएट करणारे लोक असतात त्यांना पण नवीन काहीतरी अशा पद्धतीचा हा हेल्दी ऑप्शन होऊ शकतो. त्यासाठी आता आपण छान असं बॅटर आपलं मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण हे तव्यावर टाकून घ्यायचं आहे. तव्यावर बॅटर टाकल्यानंतर जास्ती काही हलवायचं नाही आहे, कारण तो आपण बनाना केळ घातलेला असल्यामुळे ते बॅटर चिकट असतं आणि चमचा जास्ती फिरवला तर ते चमच्याला चिकटण्याची शक्यता असते. आपण या पॅनकेकमध्ये बिलकुल साखर घातलेली नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडी साखर वापरू शकता, पण विदाऊट शुगरसुद्धा ही रेसिपी खूप छान बनते. आता आपण 2 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. आपला पॅनकेक झाला आहे का खाली एकदा चेक करायचं आहे, बेस बघायचं आहे. अशा पद्धतीनं आपला पॅनकेक छान असा क्रिस्पी कुरकुरीत बेस तयार झालेला आहे. दोन्ही साईडनी आपण त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. हे पॅनकेक तुम्ही तयार करून पण ठेवू शकता. थंड आणि गरम दोन्हीही खायला खूप छान लागतात. आता हे अशा पद्धतीनं आपला खालचा बेस पण छान भाजला गेलेला आहे. आता आपण हा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. पॅनकेक आपला रेडी आहे. दोन्ही साईडनी अशा पद्धतीनं छान भाजल्यामुळे ते पॅनकेक तयार झाल्यानंतर एकमेकांना चिकटत नाहीत. आता आपण दुसरा पॅनकेक तयार करतोय. पॅनकेकला तूप किंवा तेल दोन्ही लावले तरी चालतं, पण शक्यतो तुपाचा वापर करावा, त्यामुळे पॅनकेकची टेस्ट खूप छान येते.
पॅनकेक तयार करताना तवा चांगला तापला तरच पॅनकेक छान बनतो, चांगली जाळी पडते. आणि पॅनकेक तव्यावर टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर त्याला छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे पॅनकेक छान क्रिस्पी कुरकुरीत आणि ब्राऊन कलरचा तयार होतो. जर पॅनकेक गॅस फुल गॅसवरच भाजला तर तो खालनं करपण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आपलं बॅटर टाकल्यानंतर आता गॅस आपण कमी करतो आहे. अशा पद्धतीनं गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर झाकण काढून आपला पॅनकेक झाला आहे का चेक करायचे. मुलांना केळी बऱ्याच वेळा खायला आवडत नाहीत आणि एका वेळेला जास्ती केळी खाल्ली पण जात नाही. अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीची ही केळीची रेसिपी तयार करू शकता. ही रेसिपी शक्यतो पिकलेल्या केळीची जास्ती चांगली बनते. जास्त पिकलेली केळी असतात त्या केळीपासून ही रेसिपी अतिशय हेल्दी टेस्टी, त्यांना जो स्वीटनेस येतो त्या स्वीटनेसमध्ये आपली ही रेसिपी तयार होते. वेगळी शुगर घालायची गरज पडत नाही. आता अशा पद्धतीनं आपला हा पॅनकेक मस्त आपला कलर आलेला आहे. पिकलेली केळी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच पिकलेल्या केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी सुद्धा मदत होते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाणसुद्धा कमी होते. ज्यांची पचनशक्ती कमजोर झालेली आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये जर पिकलेल्या केळी खाल्ले तर खूप फायदा होतो. जास्त पिकलेल्या केळ्यांमध्ये ट्रेट्रोफॅन असते, ज्यामुळे आपला मूड दिवसभर चांगला राहण्यासाठी सुद्धा फायदा होतो. खाण्यासाठी रेडी आहेत. आपण या पॅनकेक बरोबर नॅचरल शुगर म्हणजे मधाचा वापर करणार आहोत. नैसर्गिक साखर म्हणून आपण मधाकडे बघू शकतो. ज्यांना गोड खायचे त्यांनी अशा पद्धतीनं मधाचा वापर करून हे पॅनकेक खाऊ शकतात. अतिशय हेल्दी आणि टेस्टी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. आज आपण तयार केलेली उपवासाच्या पॅनकेकची रेसिपी तुम्ही श्रावण महिना आता आपण सुरू होतोय, श्रावण महिन्यापासून ते नवरात्र संपेपर्यंत आपल्याकडे भरपूर उपवास असतात आणि उपवासाला नेहमी काय करायचं असा जर प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी तयार करू शकता. ज्या वर्किंग वुमन असतात ज्यांना सकाळी वेळ नसतो त्यांच्यासाठी तर ही रेसिपी एकदम जबरदस्त आहे. तुम्ही 2 पॅनकेक जर डब्यामध्ये घेऊन गेला तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल अशा पद्धतीची आपली ही रेसिपी तयार होते. झटपट बनते, कमी वेळेमध्ये झटपट बनणारी पौष्टिक रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपल्या चॅनलवर आपण अशाच पद्धतीच्या पौष्टिक रेसिपीज आणायचा प्रयत्न करत असतो. कमी वेळेमध्ये झटपट बनणारी आणि अतिशय हेल्दी पौष्टिक आपण रेसिपीज आपल्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मैदा आणि तांदळाचा वापर करून तर तुम्ही नेहमीच पॅनकेक बनवता, पण अशा पद्धतीचा पॅनकेक बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि माझी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.